आज आपण चहा बरोबर बिस्किटाच्या ऐवजी गव्हाच्या पिठाची आपण मटरी बनवत आहोत, कुरकुरीत अशी टेस्टी छान. चला तर मग साहित्य बघूया. आपण एका ताटात 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा. आता आपण गव्हाचं पीठ घेऊन झालं तर आपण त्यात 1 कप छोटा 1 कप रवा घेणार आहोत. 1.5 कप गव्हाचं पीठ तर 1 कप रवा. त्यात आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार घालायचं आहे. नंतर घालणार आहोत ओवा 1 चमचा किंवा 1 टीस्पून. त्यात जिरं घेतलं आहे मी, जिरं पण 1 टीस्पून आहे किंवा 1 चमचा घ्या. मिरी पावडर घेतली आहे अर्धा चमचा. तीळ घेतले आहेत पांढरे 1 चमचा. ओवा, जिरं आणि तीळ 1 चमचा घ्यायचे आहेत. मी त्यात थोडी कसुरी मेथी घेतली आहे आणि तिला छान असं क्रश करून घेतलं आहे. कसुरी मेथी खूप नाही घ्यायची आहे, अगदी कमी घ्यायची आहे. आणि तूप घेतलं आहे, पण तूप हे थंडच घेतलं आहे. आणि आता तुपामध्ये छान ती कणिक सगळं आपण मिक्स करूया. तूप, जिरं, ओवा, मीठ, पीठ असं सगळं एकत्र करून ते छान मळायचं आहे आपल्याला. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तुपामध्ये छान मळून घ्यायचं आहे ते असं, जेणेकरून ओवा, जिरं, कसुरी मेथी, तूप वगैरे सगळं मिक्स एकजीव झालं पाहिजे. असं छान मळायचं आहे सगळ्या बाजूने. आणि आता बघा त्याचे असे मुटकळे बांधले जात आहेत, म्हणजे ती खुसखुशीत होणार आहे आपली मटरी. छान अशी पटकन तुटेल अशी छान मटरी तयार होईल आपली. जेव्हा असे मुटकुळे तयार होतात तेव्हा समजायचं की आपलं पीठ छान तयार होणार आहे. आपली मटरी किंवा पुरी अशी छान खुसखुशीत तयार होणार आहे. तर आता आपण पाणी घेतलं आहे. पाणी घेऊन ते आपण सगळं पीठ मळून घेणार आहोत. पण पीठ खूप घट्टही मळायचं नाहीये आणि खूप पातळही नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं. तर आपलं पीठ मळून झालं, आपण ते झाकून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं. तर एका बाजूला आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतो आहे. आणि तसंच 3 चमचे आपण तूप घेणार आहोत. तर मी साजूक तूप घेतलं आहे 3 चमचे. तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडाही घेऊ शकतात. असे मी 3 चमचे घेतलेलं आहे. आणि थंडीचं तूप आहे ना, जरा घट्टच होतं लवकर, ते खूप मळायला लागतं. हे वाटीमध्ये खूप फेटलं मी ते छान, कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं छान फेटून घेतलं भरपूर वेळ. आता आपलं ते रेडी झालंय फेटून. बघा किती घट्ट झालेलं होतं. तर छान त्याला फेटून घेते मी, एक पण त्यात गुठळी राहायला नको. आता बघा एकीकडे आपला भिजवलेला डो घेतला आहे, तो छान तेलाचा हात किंवा तुपाचा हात लावून छान मळून घ्यायचा. आणि तो मुरला पण आपला छान एक 10-15 मिनिटं ठेवल्यामुळे.
आता तेवढ्या गोळ्याचे आपण 4 भाग करणार आहोत. समान 4 भाग करायचे आहेत. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही जरा कुठून व्हिडिओ बघता आहेत, प्लीज मला कमेंट्स करून सांगा. मला फार आनंद होईल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता आहेत. चला, आता आपण एक गोळा घेतला, तो छान त्याची लाटी तयार करून घेणार आहोत आणि ते लाटणार पण आहोत. लाटताना पोळी ही जाड ठेवायची नाही आहे, पातळ ठेवायची आहे. सर्व बाजूने लाटून घ्यायची गोल. पिठाचा हात खूप कमी लावायचा आहे, सुरुवातीलाच लावायचा पिठाचा हात. पोळपाटाला अजिबात चिकटत नाहीये, कारण आपण त्यात तूप घातलेलं आहे. आता आपली पोळी लाटून झाली आहे पूर्ण. आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं जे सारण केलं होतं ते सगळं बोटाने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पोळीच्या सर्व बाजूने. सर्व बाजूने स्प्रेड झाला की त्यावर आता आपण कॉर्नफ्लॉवर जे आहे ते बारीक भुरभुरणार आहोत. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदूळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. भुरभुरलं की त्याची एका बाजूने एक घडी टाकायची. त्या घडी टाकलेल्या ह्याच्यावर पण तूप लावून घ्यायचं. सारण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं सारण लावायचं आणि त्यावरही बारीक कॉर्नफ्लॉवर पसरवून घ्यायचं पीठ. परत दुसऱ्या बाजूने दुसरी घडी पलटवायची. इथेही तेच करायचं आहे. त्यावरही आपण तूप लावून घेणार आहोत आणि पीठ भरवणार आहोत. परत आता वरच्या बाजूने एक घडी फोल्ड करायची. अशा टोटल 1, 2, 3 अशा 4 घड्या आपण करणार आहोत पोळीच्या. आणि 4ही घड्या घातल्यावर प्रत्येक घडी परत आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं सारण लावून घेणार आहोत. त्यावर पीठही पसरवून घेणार आहोत, बारीक भुरभुरणार आहोत. आणि आता बघा आपला छान असा स्क्वेअर तयार झाला आहे. सो आता आपण हा स्क्वेअरच लाटून घ्यायचा आहे. म्हणजे पोळी आपली गोल नाही लाटता तर चौकोनी चारही बाजूने छान व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवा की पोळी आपल्याला गोल करायची नाहीये, चौकोनीच ठेवायची आहे आणि चौकोनीच लाटायची आहे. तर बघा आपली पोळी चौकोनी लाटून झाली आहे. परत आपण पोळीला तुपाचं आणि कॉर्नफ्लॉवरचं सारण लावणार आहोत. पूर्णपणे स्प्रेड करायचं आहे पोळीच्या सर्व बाजूला. छान बोटाने लावून स्प्रेड करून घ्यायचं. आता हे लावून झालंय. आता आपण याच्यावरही कॉर्नफ्लॉवर भुरभुरणार आहोत. परत आपण एक फोल्ड केला आहे पोळीचा. परत त्यावर घडी घालून परत त्यावरती प्रोसेस केली आहे. समोरासमोर 2 घड्या घातल्या आहेत आणि त्या एकमेकांवर ठेवल्या. आता आपण परत एकच बाजू फोल्ड करणार आहोत पूर्ण. अशी छान फोल्ड करून एकावर एक झाली की त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आणि लाटण्याने उभी लाटी सर्व लाटायची आहे, पण खूप
दबाव द्यायचा नाही किंवा खूप दाबायचं नाहीये. हलक्या हलक्या हाताने ते लाटून घ्यायचंय. पोळी आपली जाडच ठेवायची आहे. आपल्याला भरपूर लेयर येण्यासाठी आपण हे घड्या घातल्या आहेत छानपैकी. तर आपण त्याचे कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवे मोठे, छोटे, बारीक, मीडियम असे छान कटिंग करून घ्यायचे. मला छोटे छोटे हवे होते म्हणून मी छोटे छोटेच कट केलेले आहे. आणि ही मटरी आहे ना, खूप सुंदर लागते, चवीला टेस्टी लागते. त्यात मिरी पावडर आहे, थोडासा तिखटपणा किंचितसा, थोडा खारटपणा, असं छान कुरकुरीत होते. आणि आपण ज्या घड्या घातल्या आहे त्यामुळे त्याला खूप लेयर्स येतात तळल्यावरती. हे बघा, आता आपण कटिंग करून झालंय. आता आपण एका प्लेट मध्ये ते सर्व काढून घेतलंय, एक एक दोन दोन करून. कढई तापायला ठेवली, त्यात तेल घालूया. तेलात तळायचं आहे आपल्याला हे. तेल छान तापायला ठेवलंय आपण. तर मधल्या वेळात मुलांना खायला ना खूप सुंदर आणि टेस्टी लागते, किंवा आपणही चहा बरोबर खाऊ शकतो. बघा, आता आपलं तेल तापलं आहे, तर आपण 2-2, 3-3 तुकडे त्या तेलामध्ये सोडणार आहोत आणि छानपैकी ते असे तळणार आहोत. तुम्ही ही मटरी 8 दिवस छान टिकते, 8 ते 15 दिवस खूप सुंदर टिकते. डब्यात भरून ठेवायची, किंवा प्रवासात पण आपण मधल्या वेळात खायला नेऊ शकतो, किंवा मुलांना डब्यात देऊ शकतो, किंवा चहा बरोबर खूप सुंदर लागते. चहा बरोबर तर खूपच छान लागते. बिस्किटाच्या ऐवजी कणकेचं जास्त खाल्लेलं चांगलं. बिस्किटात हा मैदा असतो, म्हणून मी हे गव्हाच्या पिठाची मटरी केली छानपैकी. बघा, असं छान गुलाबी रंगावर होऊ द्यायची आहे. खूप पण गुलाबी रंग झाला ना की छान ते आपण काढून घेणार आहोत. बघा, आपली मटरी छान तयार झाली आणि लेयर बघा किती सुंदर सुटलेत. भरपूर लेयर्स आलेले आहेत त्याला. बाजारात तर मटरी मिळते. मटरी ही मैद्याची पण करतात, पण मैदा पचायला जड असतो, म्हणून मी आपली गव्हाच्या पिठाची केली. ती सगळ्यांना पौष्टिक, लहान मुलांनाही खाता येईल, आपल्यालाही खाता येईल, आणि काही लोकांना मैदा नाही चालत. बघा किती छान कुरकुरीत झाली आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.